वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहे रिसर्च प्रॉब्लेम. लास्ट लेक्चर आपण रिसर्च म्हणजे काय, त्याचे टाइप्स, त्याचा रोल, त्याचा इम्पॉर्टन्स बघितलेला आहे. तर आज आपण बघणार आहे की रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे काय. की रिसर्च प्रॉब्लेम तुम्हाला ऐकून माहिती असेल की रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे काय, तर ते आपण आज बघणार आहे. इंट्रोडक्शन. आता रिसर्च प्रॉब्लेममध्ये रिसर्चचंच इंट्रोडक्शन आपल्याला द्यायचं आहे. त्याचं इंट्रोडक्शन search again and again plus research is a systematic investigation to find answers to a problem. प्रॉब्लेमचा आन्सर शोधून काढणं, त्यासाठी इन्व्हेस्टिगेशन करणं, ते पण सिस्टमॅटिकली, त्याला आपण रिसर्च म्हणतो. रिसर्च प्रॉब्लेम इज द स्टार्टिंग पॉइंट ऑफ रिसर्च स्टडी. रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे काय, की हा काय आहे, स्टार्टिंग पॉइंट आहे आपल्या रिसर्च स्टडीचा. एक्झाम्पल आहे हाय इन्सिडेन्स ऑफ ॲनिमिया इन प्रेग्नेंट वुमन. हा प्रॉब्लेमचं काय आहे, एक्झाम्पल आहे. तर व्हॉट इज रिसर्च प्रॉब्लेम? रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे काय? A research problem is a question or issue that need investigation. It guides the purpose and direction of the study. It can be practical, theoretical or social in nature. तर रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे काय? हा एक क्वेश्चन असू शकतो किंवा इश्यू असू शकतो, ज्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनची गरज पडते आणि काय होतं, इट गाईड द पर्पज अँड डायरेक्शन ऑफ द स्टडी. इट कॅन बी प्रॅक्टिकल, थेरॉटिकल और सोशल इन नेचर. नेक्स्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ रिसर्च प्रॉब्लेम, की आपल्याला रिसर्च प्रॉब्लेम काय इम्पॉर्टंट आहे. प्रोव्हाइड अ फोकस फॉर द स्टडी. आपल्या स्टडीवर फोकस राहण्यासाठी आपल्याला रिसर्च प्रॉब्लेम गरजेचा आहे. प्लस प्लॅन करतो आपण मेथडॉलॉजी, कोणती मेथड यूज करायचं, कोणते टूल वापरायचं, कोणती डिझाईन वापरायची. ओके. इन्शुअर द रिसर्च इज रिलेव्हंट टू नर्सिंग प्रॅक्टिस. प्लस आपण जो रिसर्च करणार आहे तो प्रॉब्लेम रिलेव्हंट आहे का, नर्सिंग प्रॅक्टिसशी रिलेटेड आहे का, ते बघणार आहे. अवॉइड वेस्टिंग टाइम ऑन अननेसेसरी टॉपिक. अननेसेसरी टॉपिकवर टाइम आपलं वेस्ट होणार नाही, यासाठी आपल्याला रिसर्च प्रॉब्लेम यूज आहे. एकदा का आपल्याला रिसर्च प्रॉब्लेम कळाला तर आपण त्याच्यावर स्टडी करतोय, पण आपल्याला रिसर्च प्रॉब्लेमच नाही मिळाला तर आपलं टाइम वेस्ट होतंय अननेसेसरी टॉपिकवरती. ओके. नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड रिसर्च प्रॉब्लेम. गुड रिसर्च प्रॉब्लेमचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते आहेत. एक, क्लिअर अँड स्पेसिफिक, फिजिबल अँड मॅनेजेबल, significant and relevant, researchable with available resources and ethical consideration. फर्स्ट ऑफ ऑल, तुमचा प्रॉब्लेम जो आहे रिसर्चचा तो क्लिअर आणि स्पेसिफिक असला पाहिजे, गुंतागुंत नसावे. फिजिबल अँड मॅनेजेबल, मॅनेजेबल असलं पाहिजे. रिलेव्हंट असलं पाहिजे. प्लस जे काय आपण रिसर्च करणार आहे त्यासाठी लागणारे रिसोर्सेस अवेलेबल असले पाहिजेत. प्लस इथिकल कन्सिडरेशन, परमिशन घेतलेली असावी. जे पण तुम्ही जर स्टुडंटवरती करणार असाल रिसर्च, तर तुम्हाला त्यांच्या स्कूलच्या प्रिन्सिपलची परमिशन घ्यायला हवी. ओके, तसं. नेक्स्ट आहे सोर्स ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. आता रिसर्च प्रॉब्लेम कुठून मिळणार तुम्हाला. एक, क्लिनिकल प्रॅक्टिस ऑब्झर्वेशन. सेकंड, नर्सिंग लिटरेचर अँड जर्नल. पर्सनल एक्सपिरियन्स, हेल्थ सर्वे अँड स्टॅटिस्टिक, पेशंट केअर चॅलेंजेस. तर इथून आपल्याला काय मिळू शकतात, रिसर्च प्रॉब्लेम मिळू शकतात. जर तुम्ही गुड ऑब्झर्वेशन केलं, नर्सिंग लिटरेचर असतात किंवा जर्नल असतात, मग त्यात पबमेड असेल, सिनाल असेल, ओके, गुगल असेल. पर्सनल एक्सपिरियन्सवरून की हा प्रॉब्लेम येतोय आपल्याला स्टडी करताना, ह्यातून सुद्धा, किंवा हेल्थ सर्वे, स्टॅटिस्टिक, पेशंट केअर challenges. Okay, that's the source of research problem. Types of research problem. There are types of research problem. First one descriptive, second relational, third casual. Descriptive म्हणजे काय, की what is happening, prevalence of postnatal depression. Descriptive आहे, लिहू शकतो आपण. Relational means relationship between variables, relationship between stress and sleep in nurses. Casual means cause effect study, effect of exercise on blood pressure,
एक्सरसाइज केलं तर ब्लड प्रेशरवर काय इफेक्ट होतो, हा कॅज्युअल स्टडी झाला. ओके, कळालं? टाइप्स ऑफ रिसर्च प्रॉब्लेम मध्ये 3 आहेत. डिस्क्रिप्टिव्ह, रिलेशनल, कॅज्युअल. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय, की पोस्टनेटल डिप्रेशन मध्ये काय घडतं हे डिस्क्रिप्टिव्ह आहे ना, आपण शॉर्ट मध्ये नाही ते स्टडी करू शकत. डिस्क्रिप्टिव्ह आहे. रिलेशन मध्ये काय येतं, की 2 व्हरायबल्स मध्ये काय रिलेशन आहे तर काय आहे आणि नाहीये तर का नाहीये. ओके, तर ह्याच्यामध्ये बघा काय सांगितलं एक्झाम्पल मध्ये, रिलेशनशिप बिटवीन स्ट्रेस अँड स्लीप इन नर्सेस, की स्ट्रेस आणि झोप ह्या दोघांचा मेळ काय आहे नर्सेसच्या लाईफमध्ये. ओके, कॅज्युअल, कॉज इफेक्ट स्टडी, ह्याच्यामध्ये आपल्या एक्सरसाइजचा ब्लड प्रेशरवर काय परिणाम होतो. हे झालं तुमचे टाइप्स ऑफ रिसर्च प्रॉब्लेम. स्टेप्स इन सिलेक्टिंग रिसर्च प्रॉब्लेम. आता स्टेप्स कोणकोणत्या आहेत, कसं सिलेक्ट करायचं रिसर्च प्रॉब्लेम. आयडेंटिफाय अ ब्रॉड एरिया ऑफ इंटरेस्ट, तुम्हाला ज्यामध्ये इंटरेस्ट आहे तो ब्रॉड एरिया आयडेंटिफाय करायचा. रिव्ह्यू एक्झिस्टिंग लिटरेचर, आधी बघायचं यावर कोणी स्टडी केलाय का. नॅरो डाऊन द टॉपिक, टॉपिक जे असतात ते नॅरो डाऊन करायचे. नंतर आपलं स्पेसिफिक रिसर्च क्वेश्चन जे असतात ते फॉर्म्युलेट करायचे. देन चेक फिजिबिलिटी अँड सिग्निफिकन्स प्लस सोर्सेस. ओके, फर्स्ट आयडेंटिफाय, देन रिव्ह्यू, narrow down the topic, formulate specific research question, and check feasibility and significance. That is the steps in selecting research process. आता how the formulating a research problem must be, problem will be specific, clear and measurable. तुमचा प्रॉब्लेम स्पेसिफिक असला पाहिजे, क्लिअर असला पाहिजे आणि मेजरेबल असला पाहिजे. ब्रॉड टॉपिक, न्यूट्रिशन इन प्रेग्नेन्सी अँड रिसर्च प्रॉब्लेम, इफेक्ट ऑफ न्यूट्रिशनल एज्युकेशन ऑन हिमोग्लोबिन लेवल इन अँटीनेटल वुमन. कळालं? तुमचं टॉपिक नेम काय आहे, न्यूट्रिशन इन प्रेग्नेन्सी, पण तो रिसर्च प्रॉब्लेम कसा डायरेक्ट असा नाही येणार. इफेक्ट ऑफ न्यूट्रिशन एज्युकेशन ऑन हिमोग्लोबिन लेवल इन अँटीनेटल वुमन. कळालं? तर असे हे रिसर्च प्रॉब्लेम आपण क्रिएट करायचे. क्रायटेरिया फॉर गुड रिसर्च प्रॉब्लेम, तुमचा रिसर्च प्रॉब्लेम गुड होण्यासाठी काय क्रायटेरिया आहे. एक, क्लिअर आणि कॉन्साइज असलं पाहिजे तुमचा रिसर्च प्रॉब्लेम. नॉवेल अँड ओरिजिनल असला पाहिजे, कुठूनही ढापायचा नाही. रिलेव्हंट टू नर्सिंग प्रॅक्टिस, नर्सिंग प्रॅक्टिसेसचे रिलेटेड असलं पाहिजे. इथिकल अँड फिजिबल असलं पाहिजे. प्लस तुमचं नॉलेज आणि प्रॅक्टिस त्यामध्ये हवी. ओके, तर त्याचा रिसर्च आहे मी तोच झेरॉक्स काढून सबमिट करतो, नो. जर तुम्ही तसं केलं तर आता तुम्हाला मार्क्स मिळून जातील. पण नंतर जेव्हा तुम्ही पीबी ला जाल, एमएससी ला जाल, तर त्याचा तिथं काहीच उपयोग होणार नाही. झिरो. तुम्हाला काहीच नॉलेज नसणार मग रिसर्चचं. ओके, त्यामुळे तुमचं कॉन्ट्रीब्यूट असलं पाहिजे, ते पण नॉलेज आणि प्रॅक्टिस. कॉमन मिस्टेक चुझिंग अ रिसर्च प्रॉब्लेम. आता मिस्टेक्स काय काय होतात, प्रत्येक वेळी वाटतंय हा मला हेमोग्लोबिनचं माहितीये, मी हे करू शकते, ते करू शकते. एक एकदा चूक होते, मिस्टेक्स होतात. त्या कोणत्या, टू ब्रॉड ऑर वॅक्यू. ब्रॉड एरिया चूज केलेलं जातं तुमच्याकडून, जे की तुम्हाला हँडल होत नाही नंतर. टू डिफिकल्ट ऑर एक्सपेन्सिव्ह, असा कुठला तरी रिसर्च प्रॉब्लेम तुम्ही घेऊन येते की त्यात तुमचेच पैसे जातात, तुमचीच मेहनत वाया जाते. ओके, म्हणजे एक्सपेन्सिव्ह नको आहे आपल्याला, पॉकेट फ्रेंडली रिसर्च पाहिजे. ऑलरेडी सॉल्व्ड ऑर आउटडेटेड. म्हणजे एक एकदा कसं होतं, आपण तो प्रॉब्लेम घेतोय पण त्याचं सोल्युशन ऑलरेडी कोणीतरी काढलेलं असते, किंवा एकेकाने मधीच रिसर्च सोडून दिलेला असतो की नाही होते म्हणून. ओके, किंवा इग्नोरिंग इथिकल इश्यू, जे काही इथिकल इश्यू आहेत ते इग्नोर करून, नाही मला येतंय, मी करू शकतोय, असं करून तुम्ही जाताय पुढं. तर ह्या कॉमन मिस्टेक्स आहेत रिसर्च प्रॉब्लेम मधल्या. देन एक्झाम्पल ऑफ रिसर्च प्रॉब्लेम्स. इफेक्ट ऑफ हँड हायजीन ऑन हॉस्पिटल acquired infection, stress level among ICU nurse, knowledge of mother about immunization, pain management practice in post-operative patient. तर हे एक्झाम्पल्स आहेत रिसर्च प्रॉब्लेम्सचे. ओके, आता नर्सिंग स्टुडंटसाठी टिप आहेत की त्या म्हणजे, पहिला, ऑब्झर्व क्लिनिकल सेटिंग, टॉक टू पेशंट अँड नर्सेस, रीड रिसेंट जर्नल्स, स्मार्ट, स्मॉल अँड फोकस्ड, ऑलवेज कन्सिडर फिजिबिलिटी. ऑब्झर्व करायचं आहे, पेशंटशी बोलायचं आहे, जर्नल्स वाचायचे आहेत,
स्मॉलने स्टार्ट करायचं आहे. बिग डायरेक्ट बघायचं नाही आणि ऑल्वेज फोकस ऑन द फिजिबिलिटी. फ्लेक्सिबल असलं पाहिजे ते. ओके. तर हे सगळं तुम्हाला लक्षात घेऊन रिसर्च करायचं आहे. बघणार आहोत की समरी. Okay. Research problem is the foundation of any study, must be clear, significant, and feasible, and guide methodology and data collection and helps the improve nursing knowledge and patient care. तर ही आपली समरी आहे जी आता आपण पाहिलेली आहे. ओके. तर रिसर्च प्रॉब्लेम हे जसं आपल्याला अवघड वाटतं तसं काहीच अवघड नाही. हे फक्त स्टार्टिंग आहे. पिक्चर अजून बाकी आहे. ओके. रेफरन्सेस म्हणजे हे कशातून मी मिळवलेलं आहे, सगळी इन्फॉर्मेशन ते रेफरन्सेस आहेत. ओके. आय होप तुम्हाला कळालं असेल. काहीच अवघड नाही आहे रिसर्च प्रॉब्लेममध्ये. हे फक्त तुम्हाला रिसर्च स्टेटमेंट व्यवस्थित काढता आलं पाहिजे विथ द हेल्प ऑफ गाईड. ओके. आय होप तुम्हाला समजलेलं आहे. नाही समजलं तर रिपीट बघा. सोपा आहे टॉपिक. रिसर्च काहीच अवघड नाहीये. फक्त आपल्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. ओके. थँक यू सो मच.